ते आंदोलन सुरू होणार आहे. सोशल मीडियामधून एक मोहीम चालवली जाते की 25 तारखेला मुंबईला जायचं आहे आणि प्रत्येक जिल्ह्यातून म्हणजे 36 जिल्ह्यातून किमान प्रत्येक जिल्ह्यातून 50 ट्रॅक्टर आणि काही कार्यकर्ते आपल्याला जायचं अशा प्रकारचं. या सगळ्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, आणखीन आपलं निवेदन मराठा समाजाचं राज्यातल्या झालेलं नाही, परंतु 17 तारखेला एकदा डिसिजन झालं की मग मात्र जी आंदोलनाची दिशा असेल ती ताकदीने होणार आहे. मग ते कोणची असो, ती आज सांगणं अशक्य आहे. कारण मी माझा निर्णय कधीच समाजावर लादत नाही, कारण मी समाजापेक्षा मोठा नाही. त्यामुळं मी समाजाला विचारल्याशिवाय काहीच करत नाही. कारण त्याच्यात माझ्या मराठ्यांच्या लेकरा बाळाचं हित आहे. माझे विचार मी बळच हाकीत नसतो, त्यातून समाजाचा लॉस होईल आणि आता समाजाचं नुकसान होऊ द्यायचं नाही, म्हणून समाजाला विचारून करायचं आहे. आणि 50 जिल्ह्यातून समजा ठरलं तर जिल्ह्यातून कशी, आमच्या 2-3 गावातच तेवढे 50 ट्रॅक्टर आहेत. समजा ते आमचा विषयच नाही आहे, 50 कसे जातील? मग जाणार तर नाही, जिल्ह्यातून आकडा आता तुम्हाला जर 17च्या नंतर नियोजन ठरल्यावर सांगा. म्हणजे याचा अर्थ तुमचं मानसिक तयारी झालेली आहे, फक्त निर्णय व्हायचा आहे का की 25 डिसेंबरला विधान भवन धडकायचं ट्रॅक्टर घेऊन? नाही, समाजाला विचारल्याशिवाय नाही. समाज जे म्हणल त्यापेक्षा चौपट होणार, मग ते काही असो. समाजातल्या वेगवेगळ्या स्तरावर सोशल मीडियावर असे सगळे व्हॉट्सअप, फेसबुक या मीडियावर मेसेज चालू आहेत की ट्रॅक्टर ट्रॉली सोबत 10 समाज बांधव 10 दिवस पुरेल इतकं अन्न, सीधा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत असले पाहिजे, 2 जोडी अंगातले कपडे, झोपण्यासाठी कपडे, गॅस, स्टोव, चूल, लाकूड, लागणारं साहित्य सीझनसाठी, हे सगळं असं मेसेज चालू आहे. आणि अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आले की आता आपल्याला ट्रॅक्टर घेऊन ट्रॉलीसह पोहोचायचंय. हे बघा, मी समाजाची भावनाची कदर करतो. ते समाजाचं भावना आहे, ती वेदना आहे, ती खदखद आहे. ते त्यांचं काहीच चुकत नाही आहे, जायचं म्हणून नाही म्हणून त्यांचं समाजाचं अजिबात चुकत नाही. परंतु ज्या अर्थी आपण निर्णयानं विचारपूर्वक लॉंग लाईफचा विचार करून दूरदृष्टी ठेवून आपण ज्यावेळेस एखादं आंदोलन हाताळतो ते कायमस्वरूपी टिकतं. त्यामुळं आपण विचारांती 17 तारखेला बैठक घेऊन नेमकं काय करायचं हे ठरवू. दिशा आंदोलनाची कशी, कोणचं करायचंय, काय करायचंय असं नाही अचानक पोस्ट आली म्हणून करायचं, त्याच्यात समाजाची फसगत होईल. समाज आता फसवू द्यायचा नाही, विचारांती निर्णय घ्यायचा आणि तेव्हा कडेला न्यायचा आहे. उदाहरण म्हणून सांगतो, ते फायनल धरू नका, पण 10 दिवस पुरण एवढं नाही. मग जायचं ठरलं तर मग ते निवेदन म्हणजे निवेदनच होणार. 2 दिवस लेट, पण निवेदन नेटकं होणार. आणि विजय मिळवायचा असेल तर माणसानं छत्रपती शिवरायांचा विचार मनात घेणं खूप गरजेचं आहे. ते एकदा बाहेर पडले, येताना विजय घेऊन माघारी येत होते. नुसतंच आज आपण कुठं एखादी पोस्ट टाकली म्हणून पळालो, समाजाची हार होता कामा नये. जे काय करायचं असेल, मी कोणाची भावना कधीच दुखवणाऱ्यातलं पोरगं नाही. जी काय आपल्या समाजाची भावना असेल तीच करू. फक्त आपण सगळे विचार करू, त्याच्यावरती सविस्तर चर्चा करू, नेमकं काय केलं पाहिजे, कधी केलं पाहिजे, आज का उद्या कधी केलं पाहिजे, याच्यावर ज्यावेळेस निर्णय होईल. समाज हे समाजच असतो. एकदा समाजानं ठरवलं, यश प्राप्त झालं. 17 तारखेची जी बैठक आहे ती जर 24 तारखेपर्यंत आंदोलन नाही मिळालं तर पुढे काय करायचं या संदर्भात आहे का? हे सगळं थोडं स्पष्ट करा. हो, कारण